नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष चर्चा सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या आत्ताच्या सत्राचे पाहुणे आहेत. अर्थातच मराठा आरक्षण खूप कळीचा मुद्दा राज्यात बनलेला आहे. मराठा आरक्षण टिकवण्यामध्ये सरकार कुठं कमी पडलं, राज्यातली कोरोनाची परिस्थिती आणि आणखी बरेचसे मुद्दे ज्यामध्ये कंगनाचा मुद्दा आहे किंवा मुंबईवरती टीका झाल्याचा मुद्दा आहे, सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी प्रसन्न जोशी सुद्धा आहे. सो आम्ही दोघं जण मिळून अर्थात हे सत्र पुढे नेणार आहोत. चंद्रकांत दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात. पहिला प्रश्न हाच आहे की सत्ताधारी सध्या विरोधकांनाही सांगतात की मराठा आरक्षण टिकवायचंय, तुम्ही या, तुमचे सल्ले द्या, विचार विनिमय करूया. सरकारला सहकार्य करणार का भाजप मराठा आरक्षण टिकवण्यासाठी? मराठा आरक्षणच नाही तर जे म्हणून या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नावर विरोधक सरकारला नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत. गेल्या 8-9 महिन्यातला हाच इतिहास आहे. तर मराठा आरक्षणावर तर 100% सहकार्य करणार, पण ज्या वेळेला सहकार्य घ्यायला पाहिजे होतं तेव्हा घेतलं नाही. केस ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात चालली त्यावेळेला वेगवेगळ्या विचार विमर्शांमध्ये भारतीय जनता पार्टीला सहभागी करून घ्यायला हवं होतं. कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे तुम्हाला स्वातंत्र्यानंतर जमलं नाही, 15 वर्ष सलग तुमचं राज्य होतं, तुम्हाला जमलं नाही, ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. हायकोर्टामध्ये आरक्षण टिकवलं. तर काहीतरी तर अभ्यास केला होता ना, तेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व नाही केलं. मराठा संघटना वारंवार हे मांडत होत्या की राजकारण सोडा आणि तुम्ही या आधी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना इन्व्हॉल्व केला, त्यात तुम्ही इन्व्हॉल्व केलं नाही आणि आता तुम्ही इन्व्हॉल्व करायचं म्हणता. चांगलं आहे, पण आता करण्यासारखं काय आहे? त्या करण्यासारखं काय त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व होऊ. आता करण्यासारखं काय तुम्ही म्हणताय दादा? आणि आता करण्यासारखं आहे अध्यादेश, आणि तो अध्यादेशाची सुद्धा जर का पर्याय मांडला जातोय, स्वतः शरद पवारांनी तो मांडल्यानंतर तुमचं एक स्टेटमेंट येतं, तुम्ही एक प्रकारे म्हणजे अगदी मान राखत सुद्धा टोला लगावल्यासारखा आहे की अध्यादेश काढणार कसा जर का खंडपीठाकडे गेलं असेल तर. मग हा काय प्रकार म्हणायचा? हे कोणतं सहकार्य म्हणायचं? नाही, मुळात हे आरक्षण सुप्रीम कोर्टात कसं स्टे केलं गेलं हे 2 मिनिटं आपण ऐकलं पाहिजे. की या विषयामध्ये 2च मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टामध्ये केस चालणार होती. एक मुद्दा मराठा मागास आहे की नाही. घटनेच्या चौकटीतला मागास आयोग नेमल्यानंतर आणि त्याने अभ्यासपूर्ण मराठा मागास आहे हे मांडल्यानंतर मराठा मागास आहे की नाही विषयच उरत नाही. आपण तो मागास आयोगाचा 2700 पानी अहवाल कोर्टामध्ये नीट मांडू नाही शकलो की ज्याच्यामध्ये त्यांनी अगदी 1,86,000 निवेदनं घेऊन आणि पंचायत समिती म्हणजे 5-4 गावाच्या युनिट मधल्या एका गावाचे 100% घरं इतका सर्वे केला होता. दुसरा मुद्दा होता की 50% अभाव करता येतं की नाही. बरं, तर त्याही विषयामध्ये हायकोर्टामध्ये टिकली ना केस. हायकोर्टामध्ये आपण हे पटवून देण्यात यशस्वी झालो की 32% मराठा समाज जेव्हा मागास होतो त्यावेळेला असाधारण स्थिती निर्माण होते. जो हा इंदिरा सोनीच्या निकालामधलं वाक्य आहे की जर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली तर तुम्ही 50% क्रॉस करू शकता. तर ही असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली हे आपण पटवण्यामध्ये कमी पडलो. आणि तिसरा मुद्दा, व्हाय स्टे? जर आत्ता अलीकडच्या काळामध्ये 10% आर्थिक आरक्षण दिलं तेही खंडपीठाकडे गेलं आहे, त्याला स्टे नाही. त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, तोपर्यंत त्याची अंमलबजावणी चालू राहणार. 40 वर्षापूर्वी तामिळनाडूच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये खंडपीठाकडे गेलं पण त्याला स्टे नाही, तर आम्हाला स्टे का? म्हणजे जवळजवळ आपण जर कोर्टातलं कामकाज काढून पाहिलं, त्याच्यावर खूप अभ्यास करतोय. 25 पानी जे निकालपत्र आहे ते मी नीट वाचतोय. शेवटच्या बॉलवर आपण मॅच हरलेलो आहोत. ज्या क्षणी खंडपीठाकडे ही केस जाणार हे न्यायालयाच्या बॉडी लँग्वेजून लक्षात आलं तर याचिकाकर्ते अग्रेसिव्ह झाले आणि ते म्हणाले की मला निदान स्टे तरी द्या. त्यावेळेला अतिशय इफेक्टिव्हली स्टे नाही हे मांडण्यात आपण कमी पडलो. आता मुद्दा अध्यादेशाचा आहे. अध्यादेश काढता कसा येतो मला कळत नाही. माझं जेवढं काही कायद्याचं ज्ञान आहे तर ज्याच्यामध्ये तुमचा कायदा सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठाकडे गेलेला आहे, अंमलबजावणीला स्टे आहे, मग तुम्हाला सुप्रीम कोर्टातली केस काढून घ्यावी लागेल, तुमचा जुना कायदा रद्द करावा लागेल आणि त्यात तर पायावरच कुऱ्हाड मारू आपण. कारण हा कायदा हायकोर्टात टिकला हे आपलं भांडवल आहे ज्याच्या आधारे आपण सुप्रीम कोर्टात बोलणार आहोत की हायकोर्टाने कसं काय ह्याला मान्यता दिली. मग तुम्ही तो कायदा काढून घेणार, केस काढून घेणार, कायदा रद्द करणार आणि नवीन ऑर्डिनन्स काढणार.
दुसऱ्या मिनिटाला म्हणजे पहिला तर आपण एक अतिशय चांगला कायदा हायकोर्टामध्ये ज्याच्यावर मान्यता झाली ती मान्यता एका अर्थाने शून्यावर आणणार हो आणि ऑर्डिनन्स काढणार. त्या ऑर्डिनन्सला दुसऱ्या दिवशी चॅलेंज होईल. पण दादा तो दादा दुसऱ्या हे दिवशी सगळं म्हणजे- जे आणि तो ऑर्डिनन्स जे आपल्याला हायकोर्टात लक्षात पण- येतंय. एक मिनिट जे तो ऑर्डिनन्स बोला. हायकोर्टात पण नाही, तो सुप्रीम कोर्टात डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार. आणि तुम्ही काय नवीन केलं की ज्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या ऑर्डिनन्सला मान्यता द्यावी. बरं आता तुमचा प्रश्न विचारा. हा दादा, मग तुम्ही जे म्हणतायत हे सगळे तांत्रिक मुद्दे जे विधिमंडळाच्या संदर्भातले शासनाच्या कायद्यासंदर्भातले हे आपल्या लक्षात येत आहेत. हे 5 दशकं घालवलेल्या शरद पवारांना लक्षात आलं नसेल, ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे भाष्य केलं, ऑर्डिनन्स आणण्याची भाषा केली, त्यांच्या लक्षात आलं नसेल. मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. पण मी मात्र गेल्या 2-3 दिवसांमध्ये 2-3 वेळेला टिप्पणी केली आहे की बाबा शरद पवार साहेबांकडून ही अपेक्षा नाही. 50 वर्ष ते राजकारणात आहेत. मुळात ते 50 वर्ष राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं गेलं नाही हा माझा प्रश्न आहे. बरं. मी बोलण्याच्या ओघामध्ये ते मुद्दे काढणार आहे. बरं. की सलग 15 वर्ष तुमचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं. बरं. हा बापट कमिशन तुम्ही अपॉइंट केलं. त्या बापट कमिशननेच मराठ्यांना मागास म्हटलं होतं. वोटिंग झालं आणि वोटिंग मध्ये फेटाळलं गेलं. वोटिंगच्या 2 महिन्याआधी 2 नावं नव्याने का आणली सरकारने की ज्या 2 नावांनी ते फेटाळण्यामध्ये मेहनत घेतली. याच्या खोलामध्ये कधी आपण जाणार आहोत का. बरं. 15 वर्षामध्ये तुम्ही मराठा आरक्षण दिलं नाही. लोकसभेला हरवल्यानंतर तुम्ही घाईघाईने विधानसभेच्या आधी नारायण राणे कमिशनच्या रिपोर्टच्या आधारे आरक्षण दिलं. बरं. ते कोर्टात टिकलं नाही कारण मागास आयोग तुम्ही नेमला नव्हता. म्हणजे तुमची इच्छा कधीच मराठा समाजाला आरक्षण देण्याची नव्हती होती तर ह्या आधी तुम्ही द्यायला पाहिजे होतं. एकीकडे आता तुम्ही जे आरक्षण अतिशय मेहनतीने भाजप सरकारने दिलं ते सुप्रीम कोर्टामध्ये स्टे झाल्यानंतर तुम्ही आता अध्यादेश काढायला निघालात की जो दुसऱ्या दिवशी स्टे होणार आहे. ते मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसताय. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडतात, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर थेट असा आरोप करतात की श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षणच नकोय, त्यांना कशाची काही पडलेली नाहीये. या सगळ्याचा संदर्भ किंवा या सगळ्याची सांगड कशाशी जोडता तुम्ही. नाही, हे म्हणणं वेगळ्या शब्दांमध्ये माझंही आहे की मराठा समाजामधल्या राजकीय क्षेत्रामध्ये आमदार झालेल्या, खासदार झालेल्या, झेडपी मेंबर्स आणि ज्यांच्या अनेक शाळा आहेत, कॉलेज आहेत, साखर कारखाने आहेत, बँका आहेत, त्यांना जर एवढी मराठा समाजाची काळजी होती तर त्यांनी त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मराठा समाजामधल्या विद्यार्थ्यांना फुकट का नाही शिकवलं. व आमचा 20% कोटा मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी असं का नाही केलं. बरं. अन्य प्रांतातली मुलं आणून शिकवली कारण त्यांचे आई वडील श्रीमंत होते, ते कॅपिटेशन फी देत होते. तेव्हा हा मुद्दा आहेच की मराठा समाजामधला हा जो राजकारणामध्ये असणारा वर्ग आहे, प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नीट वर्णन केलं की 30 मंडळी राजकारणामध्ये आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, मग कधी ते आमदार होतात तर त्यांचा मुलगा खासदार होतो. अशा सगळ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही आहे. बरं. आणि त्यामुळे त्यांनी या विषयामध्ये जोर धरला पाहिजे. तो जोर धरला जात नाही असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. दादा, माझं वेगळ्या अर्थाने म्हणणं असं आहे की वर्षानुवर्ष जर तुम्ही श्रीमंत आहात तर तुम्ही गरीब मराठ्यांसाठी काय केलं. बरं दादा, एक प्रश्न असा, अशोक चव्हाणांनी जे स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की केंद्राकडनं हवी तशी मदत आम्हाला मिळाली नाही ना इथल्या विरोधी पक्षाने, जो की भाजप, केंद्राकडे कुठलाही पाठपुरावा मराठा आरक्षणासंदर्भात केला नाही. आणि माझा दुसरा प्रश्न, एकतर या टीकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अशोक चव्हाणांच्या, आणि दुसरा प्रश्न, तुम्ही म्हणते अध्यादेश आणला तर काय लगेच त्याला चॅलेंज मिळेल, लगेच तो बरखास्त होईल. इतका अँटिसिपेट जर का तुम्ही अध्यादेशाबाबतीत करताय तर मग एवढं अँटिसिपेशन की सुप्रीम कोर्ट कसं वागेल. कारण तुम्ही पण आता सुद्धा अँटिसिपेट करताय की त्याला स्टे मिळेल, मग तो या निकालाबाबतीत असा प्रकार घडेल असं आपल्याला का नाही वाटलं. त्या बाबतीत आपण काही मार्गदर्शन करायचा निर्णय, भूमिका का नाही घेतली. प्रसन्न, बोला दादा, बोला. हा, जरा मध्येच कट झालं होतं, त्यामुळे पहिला मुद्दा काय. पहिला मुद्दा हा होता, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्यावरती, विरोधी पक्षांवर ही टीका केली आहे की केंद्राची आम्हाला या आरक्षण प्रश्नी साथ मिळाली नाही ना, इथल्या विरोधी पक्षाने केंद्राकडे काही पाठपुरावा करण्याची तसदी घेतली. मला राजकारणात राहिलेल्या, अगदी मुख्यमंत्री राहिलेल्या लोकांचं इतकं अज्ञान असतं हे पाहून फारच आश्चर्य वाटतं
की ह्या केसमध्ये केंद्राचा काही संबंधच येत नाही. या केसमध्ये कोणीही केंद्राला पार्टी केलेलं नाहीये. महाराष्ट्राने केलेला कायदा हायकोर्टामध्ये ज्याला मान्यता मिळाली त्याला याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केल्यानंतर ती याचिकाकर्ते विरुद्ध सरकार, याचिकाकर्ते विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी केस चाललेली. ह्यात केंद्र कुठून आलं? बरं, हे मला अशोक चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्यांना का कळत नाही. त्यामुळे यात केंद्राचा काही रोलच नाही, यात केंद्राची काही भूमिकाच नाहीये, यात केंद्र पार्टी नव्हतं. एक. दुसरा तो मुद्दा तुमचा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ही केस टिकवता आली असती, तुम्ही काय पूर्वतयारी केली? बरं, मुंबई हायकोर्टामध्ये 90 दिवस केस चालली. 90 दिवस रोज संध्याकाळी आम्ही 3 तास प्रति कोर्ट मरीन लाईन समोरच्या एका हॉलमध्ये भरवत होतो आणि आज दिवसभरामध्ये कुठले मुद्दे आले, काय मुद्दा आणखीन यायला पाहिजे होता, उद्या काय यावं, अशी 90 दिवस तयारी करत होतो. तुमच्यापैकी कोण दिल्लीमध्ये जाऊन वकिलांबरोबर बसलं? वकिलांमध्ये काही कोऑर्डिनेशन नव्हतं, वकिलांना काही दिशा नव्हती. साधा मुद्दा आहे की एका डेटला आपण सरकार म्हणून अफिडेव्हिट दिलं, बरं, किंवा आम्ही नाहीतरी कोरोनामुळे भरती थांबवलीच आहे आणि त्यामुळे आम्ही कुठली भरती करणार नाही, म्हणजे आपणच स्टे दिला. बरं, किंबहुना ते जे आपण अफिडेव्हिट दिलं ना ते ह्या निर्णयाला कारणीभूत ठरलं, किंवा तुम्ही तयार आहात थांबायला, तुम्ही तयार आहात रिक्रुटमेंटवर रोख लावायला. तर अशा प्रकारे मंत्री किंवा मुख्यमंत्री किती सिरियस होते, ते कोर्टामध्ये केस लढवण्याशी किती बोलत होते, म्हणजे गांभीर्याचा अभाव होता, गांभीर्याचा अभाव होता आणि त्याच्यामुळे हे टिकू शकलं नाही असा आपला आक्षेप आहे, असा आपला आक्षेप आहे. आता आपल्याला माहिती नाही की अध्यादेश निघणार आहे की नाही, तो काढता येईल की नाही, पुढे काय होणार आहे, स्थगिती कधी हटणार आहे. पण आता मराठा समाजाच्या मुलांसमोर, खास करून विद्यार्थ्यांसमोर खूप जास्त अडचणी आहेत. मग त्या ऍडमिशन पासून ते पुढच्या फी पर्यंतच्या आहेत. आता सरकारला तुम्ही कुठल्या महत्वाच्या सूचना करणार आहात की हे होईल तेव्हा होईल, पण त्याआधी हे करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी तुमची साथ तर मागितलेलीच आहे. तुम्हा दोघांना मी असं म्हणेन, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना म्हणेन की आता इतकी एका अर्थाने ऐरणीवर विषय आलेला आहे. आता फसवणूक थांबवा, कारण फसवणुकीमध्ये वेळ जाणार. अध्यादेश काढतो, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मिटिंग, अध्यादेश चॅलेंज झाला, मग त्याच्या तारखा पडल्या, वाट लावाल तुम्ही उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देवेंद्रजींच्या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या सुविधा दिल्या होत्या, 642 कोर्सेसची निम्मी फी 2 वर्ष सरकारने भरली, 700 कोटी आणि 700 कोटी. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखाच्या कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील महामंडळाने भरलं. सारथीसारखी संस्था केली, वाट लावली तुम्ही त्या सारथीची, की ज्या सारथीमधून अनेक मुलं विदेशात गेली फेलोशिप घेऊन, दिल्लीला गेली UPSC करण्यासाठी. निर्वाह भत्ता दिला, ग्रामीण भागामध्ये पर मंथ 2000, शहरी भागामध्ये पर मंथ 3000, ज्यात त्यांनी रूम घेऊन राहावं, मेस लावावी अशी कल्पना. हॉस्टेल सुरू केली. हे एक वाक्य आपण म्हटलं की जे ओबीसीला, ते मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते उद्या सुरू करायला लागेल. दादा, या मुद्द्यातल्या एका वेगळ्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतो. दुसरा मुद्दा ना, एक मिनिट. दुसरा मुद्दा जो आहे, मी जे म्हटलं ना की वेळ घालू नका, 10% आर्थिक आरक्षणाला सुद्धा मराठा समाज मुकला. कारण 10% आरक्षणाचा निर्णय केंद्राने करताना वाक्य असं टाकलं की ज्यांना जातीचं आरक्षण नाही त्यांना 10% आर्थिक आरक्षण आहे. 8 लाखापर्यंत, 8 लाखाच्या खाली, त्यालाही मराठा समाज मुकला, कारण तुम्ही त्यांना रिझर्वेशन देऊन ठेवलं. आता ताबडतोब निर्णय असा केला पाहिजे, ताबडतोब सर्क्युलर असं काढलं पाहिजे की 10% हे एलिजिबल आहेत, 10% मध्ये तरी मिळेल. तुम्ही ऑर्डिनन्स काढून तो फेटाळेपर्यंत वाट पाल, तोपर्यंत तुम्हाला 10% आहे ना एलिजिबल करता येणार नाही. बरं, म्हणजे तेलही गेलं आणि धुपाट नाही गेलं. बरं, आता बोला दादा. एक मुद्दा असा उपस्थित होतोय, आशुतोष कुंभकोणी यांनी हा मुद्दा महाधिवक्त्यांनी मांडलेला आहे की सुप्रीम कोर्टात जाऊ नका असा सल्ला मला देवेंद्र फडणवीसांनीच दिला. हे काय कनेक्शन आहे? कारण अशाच प्रकारचा दावा मराठा संघटना सुद्धा करतायत की कुंभकोणींकडनं सहकार्य झालं नाही. नाही, काहीतरी गल्लत होते आहे. आपण कुंभकोणींनी काढलेलं पत्रक आणि निशांतने काढलेलं पत्रक दोन्ही नीट वाचा. कुंभकोणींच्या महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार असताना ज्या वेळेला रिझर्वेशन देऊन हायकोर्टात आलं, त्यावेळेला काही मराठा नेत्यांनी असं म्हटलं की बा कुंभकोणी ह्याला न्याय देऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना ह्या केसमध्ये तुम्ही लीड करायला लावू नका. हे
महाराष्ट्रातल्या हायकोर्टाच्या वेळचा विषय आहे. आणि मग त्यावेळेला असं कुंभकोणीचं म्हणणं हे ऑन पेपर कुठेच नाहीये, किंवा त्या आंदोलकांचं म्हणणं ऐकून फडणवीसांनी देवेंद्रजीने मला असं म्हटलं की रे बाबा रे तू नको त्यात लक्ष घालू. आणि मग थोरात साहेब, साखरे साहेब, दिल्लीहून आलेले पटवालिया वगैरे वगैरे सगळ्या मंडळींनी ती केस चालवली असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या केस वेळेला जर देवेंद्रजी मुख्यमंत्री नव्हते तर त्यांनी सांगण्याचा काय मुद्दा येतो की सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ नका, आणि त्यांनी ऐकण्याचा काय मुद्दा येतो? म्हणजे सांगितलं असेल तर ऐकलं कसं काय? तुझे मुख्यमंत्री आता उद्धवजी ठाकरे आहेत ना. असं कुठलंही विधान त्यांनी केलेलं नाही किंवा त्यांनी कुठलाही सल्ला दिला नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी असं काही म्हटलेलं नाहीये किंवा अशा सूचना दिलेल्या नाहीत असं आपलं मत आहे. आणि पुढचा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे, कारण तो त्यांच्या पक्षाच्या एका व्यक्तीशी संबंधित आहे. दादा, प्रश्न असा आहे, खडसेंच्या विधानावरनं खडसेंनी गेल्या 2-3 दिवसात जोरदार मोर्चा सुरू केलेला आहे भाजपच्या बाबतीत. खास करून त्यांचा रोख देवेंद्र फडणवीसांच्या दिशेने हे उघड उघड कळतंय. इतकंच नाही तर त्यांनी आता जाहीर पण करून टाकलेलं आहे की मी नाना फडणवीसांचं बारभाईचं कारस्थान पुस्तिकाच लिहिणार आहे. त्यांनी अनेक मुद्दे मांडले की इतरांना क्लीन चिट मिळते तर माझा किमान गुन्हा सिद्ध का होत नाहीये. माझा तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक तर खडसे खरंच आव्हान देतात की माझा गुन्हा सिद्ध करून दाखवा, तर तो भाजप काही त्याबद्दल कमेंट का करत नाहीये? आणि हे बारभाई कारस्थान मधले 12 भाई कोण? त्या 12 भाईंमध्ये दादा आहेत का? मला असं वाटतं की 2 दिवसापूर्वी ऑन द वे टू बिहार दिल्लीमध्ये माननीय देवेंद्रजींनी या सगळ्या विषयाचा अतिशय सविस्तर खुलासा केलेला आहे. ज्या बंगाळे केसबद्दल ते म्हणतायत त्या बंगाळेला इमिजिएट अटक झाली होती, आणि ज्या बंगाळेच्या हॅकिंगच्या मुद्द्यावरून दाऊदच्या बायकोचा फोन आला वगैरे विषयामध्ये 24 तासामध्ये नाथाभाऊंना क्लीन चिट दिली गेली होती. म्हणजे ज्या क्लीन चिटचा ड्राईंग मशीन म्हणून ते उल्लेख करतात, तर ती क्लीन चिट त्यांना पण दिली गेली. त्यांचा राजीनामा झाला तो प्रामुख्याने MIDCच्या भूखंडाच्या विषयामध्ये झाला, आणि त्याही विषयामध्ये जी झोटिंग कमिटी अपॉइंट झाली होती त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना त्या केसमधून मुक्त केलं. परंतु एकाने हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाने ही जी क्लीन शीट आहे ती नाकारली आणि FIR दाखल करायला सांगितलं, अशी यातली फॅक्ट आहे. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजीने हे क्लिअर केलंय की बाबा बंगाळी कोणी माझा नातेवाईक नाही, त्याला आम्ही अटक केली होती, तुम्हाला दाऊदच्या विषयात क्लीन शीट दिली. खडसेंच्या विरोधात असं कुठलं कारस्थान आहे का? शूटिंग कमिशनच्या दादा, असं त्यांना वाटतंय, खडसेंना वाटतंय की आपल्या विरोधात काही कारस्थान आहे? असं काही कारस्थान असल्याचं आपलं निरीक्षण आहे का? अशी कोणी पक्षातली 12-1 मंडळी असं काही प्रयत्न करतायत का? असे कोणी मंडळी विरोधात आहेत का? असं कुठलंही कारस्थान खडसेंच्या विरुद्ध नाही. खडसे आमचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना योग्य सन्मान नेहमीच पार्टीमध्ये मिळालेला आहे, आणि कोणी बारभाई वगैरे त्यांना. पण दादा, खडसेंचे शब्द वापरायचे झाले तर कोऱ्या कागदावरती सही घेऊन राजीनामा घेतला. मग ज्या व्यक्तीला आपण मान देतो त्याच्याकडनं विश्वासाने कोरा कागदावरती सही घेतल्यास त्याच्यावरती आपण राजीनामा पत्र टाईप करत नाही दादा. नाही, कोऱ्या कागदावर वगैरे काही सही घेतली नाही. मी स्वतः त्या दिवशी उपस्थित होतो. आमचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री व्ही सतीशजी यांना केंद्रातून असं सांगितलं गेलं की रोज उठून ह्या ज्या बातम्या येत आहेत ते पाहता त्यांनी एकदा राजीनामा द्यावा, एखादी चौकशी नेमावी, आणि त्या चौकशीमध्ये ते निर्दोष झाले की पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश करावा. त्यांचा आणखी एक प्रश्न होता, मी स्वतः माझ्या गाडीतून त्यांना त्यांचा आणखी एक थेट प्रश्न होता की माझ्या गाडीतून माझ्यावरती असे आरोप होतात की मी पदाचा दुरुपयोग केला असा जर माझ्यावर आरोप होता असं खडसे म्हणतात, तर मग सगळ्या पोलिसांचे पगार ॲक्सिस बँकेमध्ये वर्ग करणं हा पदाचा सदुपयोग होता का? हा थेट प्रश्न त्यांनी विचारलेला होता. नाही, तो पदाचा दुरुपयोग जर असेल तर त्याची पण चौकशी झाली असती आणि त्यावर शासन झाले असतं. तो पदाचा दुरुपयोग नाही. अशा प्रकारच्या एखाद्या बँकेमध्ये खाती आपण शिफ्ट करणं याच्यामध्ये जर काही चुकीचं असतं तर त्याच्यावर विरोधी पक्षाने थोडं सोडलं असतं आणि तुम्ही थोडं सोडलं असतं. दादा मी राजीनाम्याचा जो चाललाय तर माझ्या गाडीतून आम्ही गेलो प्रदेश कार्यालयात, आणि प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेमध्ये नाथाभाऊंनी घोषित केलं की बाबा माझ्यावर आरोप आहेत आणि त्यामुळे मी राजीनामा देतो. या आरोपातून मी बाहेर पडलो की मी पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि सगळ्या स्टेटसला येईन.
दादा, उद्धव ठाकरेंकडे वळूयात, आपल्या मुख्यमंत्र्यांकडे वळूयात. उद्धव ठाकरेंनी काल त्यांच्या दूरचित्रवाणी संवादाद्वारे पुन्हा स्पष्ट केलं की जिकडे तुम्ही म्हणजे विरोधक पोहोचू शकत नाही तिथे मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोहोचतोय. मग दरवेळी चंद्रकांत दादा असतील नाही तर अन्य भाजपचे नेते असतील, बाहेर पडा हे पालुपत कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी आता दिलेल्या उत्तराने समाधान झालंय का तुमचं? मग आता नव्याने ही कार्यपद्धती सगळ्या जगासाठी सुरू करा की संसार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने करूया, नोकरी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने करूया. काय आवश्यकताच नाही ना. परंपरागत जे आहे ते सगळंच मोडून टाका की मुख्यमंत्र्यांनी प्रवास करायचे नाहीत, मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठका घ्यायच्या नाहीत, मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाब विचारायचा नाही, असं एकदा नवीन कार्यपद्धती डेव्हलप करा. त्यांचं यावरती अनिल परबांचं असं म्हणणं आहे, एक तर त्यांनी पंतप्रधानांचा मुद्दा उपस्थित केला की पंतप्रधान सुद्धा कुठेही बाहेर जात नाहीत, तेही तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सगळा आढावा घेतात. एक आणि दुसरा त्यांचा मुद्दा की मदत पोहोचणं महत्त्वाचं, लोकांपर्यंत मदत जाते, लोकांना सहकार्य सरकार करतंय, मग बाहेर पडलं नाही तर काय हरकत नाही, एकाच ठिकाणी बसून अनेक गोष्टींचा आढावा घेण्यात येतोय. मग मला असं वाटतं की एकूण लोकशाहीची सगळी कल्पनाच बदला ना. मी तेच म्हणतोय. हा, निवडणुका नको, प्रतिनिधी निवडून देणं. शेवटी 3 लाख लोक आमदाराला निवडून देतात. कशासाठी निवडून देतात? तो इझिली अवेलेबल पाहिजे, तो फोन केल्यानंतर घरी आला पाहिजे, ऑफिसमध्ये उपलब्ध पाहिजे, त्याच्या प्रश्नांसाठी बरं चला उद्या या मुंबईला आपण जाऊ, मुख्यमंत्री भेटू असं म्हटलं पाहिजे. सगळ्या कल्पनाच बदलून टाका. कशाला त्यांनी घरात बसायचं? दादा, अतिशय अचूक व्याख्या केली आहे तुम्ही. त्यांनी कशाला घरात बसायचं? दादा, अतिशय अचूक व्याख्या केलेली आहे. माझ्याकडे हातामध्ये मोबाईल आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आमचे दादा, आमचे आमदार आम्हाला कधी ऍक्सेसिबल होणार? कोथरूडमध्ये कधी दिसणार? उद्धव ठाकरेंना जो न्याय लागू होतो तो चंद्रकांत दादा पाटलांना होतो का? आणि प्रसन्ना कोथरूडमध्ये सर्वे करा एबीपीच्या माध्यमातून. आज सकाळी आलोय मी कोथरूडमधून. मी सतत कोथरूडमध्येच असतो. आणि मी जे कोथरूडमध्ये काम केलं ना ते डाव्या हाताचं उजव्या हाताला सांगण्याचा संस्कार माझा नाही. सर्वे करा म्हणजे मग तुम्हीच माझं कौतुक कराल. 1,20,000 घरापर्यंत आपण रेशनचं किट पोचवलंय. हा, 1-2 महिने हिंजवडीमध्ये आपण 104 बेडचं कोविड सेंटर मोफत चालवलं. असिम्प्टोमॅटिक पेशंटना 10 दिवस त्या ठिकाणी मोफत राहण्याची व्यवस्था असायची. जेवणखाणापासून, काड्यापासून, दुधापासून, औषधापासून. 104 बेडचं 2 महिने 375 लोक 10 दिवस राहून गेले. त्यामुळे जे कोणी प्रश्न विचारणारे आहेत ना त्यांना ते बहुतेक आंधळे आहेत, बहिरे आहेत, त्यांना दिसत नाहीये. कोथरूडचा विषय निघाला दादा असे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढे पुढे प्लीज पटकन जावं लागणार आहे. आता कोथरूडचा विषय निघाला म्हणून अर्थातच पुण्याचा विषय. पुणे सध्या कोरोनाचं कॅपिटल बनलंय. इथे मुंबईमध्ये कोरोना वाढला तर भाजप त्याचं सगळं खापर महापालिकेवर फोडतं, महापालिकेच्या कारभारावर फोडतं. मग जेव्हा पुण्यामध्ये कोरोना वाढतो तेव्हा महापालिका जबाबदार नाही का? असं आहे की मुंबईमध्ये महानगरपालिकेला आंधळेपणाने आम्ही जबाबदार धरलं नाही, तर असंख्य विषयांची यादी आहे. तुम्ही आता कमी वेळ आहे म्हणून सांगताय म्हणून, पण असंख्य विषयांची यादी आहे की त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही, त्या ठिकाणी जेवणामध्ये भ्रष्टाचार, त्या जेवणामध्ये आळा, त्याच्यामध्ये डेड बॉडीजची व्यवस्था नाही. पुण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अगदी ऑगस्ट 1 पर्यंत तर कुठलीच कंप्लेंट नव्हती. आणि आता सुद्धा प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने 800 बेडचं जम्बो, वारंवार आम्ही म्हणत होतो की जम्बो बिंबो प्रॅक्टिकल नसतं, 100 बेडचं 200 बेडचं करत एक जम्बो हॉस्पिटल उभं केलं आणि आश्वासन दिलं की जे जम्बो बेड नंतर आपल्याला 800 पेशंटची व्यवस्था करता येणार आहे. 300 कोटी रुपये गेल्या 6 महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेने खर्च केले. 3 कोटी दिले शासनाने, 3 कोटी प्लस जम्बोसाठी 75 कोटी मागितले. आमचं त्यामुळे म्हणणं आहे की पुण्यामध्ये महानगरपालिका त्यांच्या परीने प्रयत्न करते, प्रशासन त्याला, सरकार त्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. म्हणजे सरकारचं सहकार्य मिळत नाहीये. पण पुण्याच्या बाबतीतला तुमचा हा सॉफ्ट कॉर्नर जो आहे तर तो अनेक वेळेला राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या बाजूने चर्चेचा विषय बनतो. असो, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा असं म्हणत सामनामधनं राज ठाकरेंना साथ घातली जाते. संजय राऊत काय सुचवू पाहतात? महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रँड, बाकी कोणाचा ब्रँड नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर आहे, परंतु हे कुठलं नवीन काढलं की ठाकरे ब्रँड म्हणून आणि राज ठाकरेंना आवाहन करतं. राज ठाकरेने त्याला प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा, त्यांच्या एका कार्यकर्त्याने आज अगदी
कडक कडक ठोकलेलं आहे ठाकरे राज ठाकरे स्टाईलने. त्यामुळे तो विषय त्यांचा चालला आहे. पण ह्याच्यावरच माझं ऑब्जेक्शन आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्रँड, तो ब्रँड सगळे चालवतात. हे कुठलं नवीन तुम्ही तुमचं एक नवीन काढलं? जी अनेक प्रश्न खरं तर वेळेअभावी आपले अनुत्तरित राहता आहेत, पण तुम्ही वेळात वेळ काढून, तुम्ही खूप बिझी आहात, तुम्ही वेळ दिलात चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी, त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू सो मच दादा.